नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आंबा व पेरू मार्गदर्शक लक्ष्मण शिंदे. आपण आज करपे साहेबांच्या प्लॉटमध्ये आहे, जे संगमनेर पासून फक्त 10 किलोमीटरवरती आहे. सरांनी आज आपला हा जापानी झेन आंब्याची 1 एकरची लागवड केली आहे 12x3 वरती. सरांचं मी प्रथमतः स्वागत करतो. नमस्ते सर. बघा, आपण आपल्या शेतकऱ्यांना आपलं गाव, नाव आणि आपला ऍड्रेस सांगा. आणि आपण आज आंबे लागवड केली, म्हणजे जे शेतकरी आजूबाजूला आपण बघतोय का पारंपरिक शेतीमध्ये अटकलेले, पण तुम्ही आज ही आंब्याच्या शेतीचा निर्णय घेतलाय, तर या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय सांगाल? आता पुढे या थोडेसे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरुण राधाकिशन करपे, पिंपळगाव कुंजिरा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून बोलत आहोत. तर मी आपला जपानी झेन आंबा लागवड करून 3 महिने झालेले आहेत. अतिशय सुंदर प्लॉट या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि यामध्ये आम्ही 12x3 वरती आंब्याची लागवड केलेली आहे आणि साईडनं आम्ही मोहगोनीचं पण या ठिकाणी लागवड केलेली आहे. वा, खूप सुंदर सर. बघा, 12x3 वरती 1 एकर मध्ये त्यांची बसले 1200 रोप. म्हणजे जे आपण आज आधुनिक शेतीकडे वळतोय, का इतर देशांमध्ये जर बघितलं तर आज उदरनिर्वाह करीत असताना आपल्या शेतीमधला 80% शेती हे फळ शेतीवरती करताय. आणि आपण आज भारत देशामध्ये जो शेती मुख्य कणा आहे देशाचा, ते ह्या शेतीमध्ये आपण पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडलोय, का जे दर 4 महिन्याला नांगरटी करणं, रोटावेटर मारणं. परंतु आज आपण इथं बघताय का बाउंड्री लाईनिंगला मोहगुनी, परत त्यांचा नारळाचा प्लॅनिंग आहे काढायला, आणि आंबा जो लावलाय हा 12x3 वरती जापानी झेन आंबा. म्हणजे हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येणारा, दिसायला केशर आंब्यासारखा आणि खायला हापूस आंब्याची टेस्ट. जर दिवाळी सारख्या वेळेस जर तुमच्याकडे आंबा उपलब्ध असेल तर हा फळांचा राजा आहे. हा 100% मार्केटमध्ये लाखो रुपये देणारी ही फळ आहे, का जो फळांचा राजा मानला जातो आंब्याला. बघा, करपे साहेबांनी आज मध्ये आंतरपीक म्हणून कांदा पण पेरणी केलेली, का ज्याच्यामध्ये आज त्यांनी पाणी सोडायला सुरुवात केली आहे. साहेब, आपल्याला इथे 2-2 लॅटरला टाकायचे आहे, म्हणजे आंब्याचं जे खत नियोजन करायचं, आपण लिक्विड द्यायचंय. बघा शेतकरी मित्रांनो, आपण फक्त इतर नर्सऱ्यांसारखे रोपटे देत नाही, आपण शेतकऱ्याच्या सोबत पूर्ण फळ येईपर्यंत मार्गदर्शन करतो. बघा, या आधुनिक व्हरायटी आहे, याच्यावरती शेतकऱ्याला माहित नसतं. आपण कोणाला तरी एखाद्या फळ वनस्पतीमध्ये, फळबागेमध्ये पैसे जर झाले तर बाकीचे लोक 100% त्याच्या मागं लगेच फिरतात, का याला झाले म्हणून आपल्यालाही होतील पैसे. पण तसं मुळीच नव्हे. आत्ताच्या ज्या आधुनिक व्हरायटी आहे, या व्हरायट्यांवरती 100% आपल्याला काम करावं लागतं. याची छाटणी कशी करायची, याचं खत व्यवस्थापन कसं करायचं, याला ड्रिपनी काय द्यायचं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित नसतील, वरून स्प्रे काय करायचा, तर तुम्ही अयशस्वी आहे. त्यामुळे आपलं मुख्य विजन आहे का जो तळागाळातला शेतकरी, याला पूर्ण बांधावरती जाऊन मार्गदर्शन करायचं. म्हणजे आपण काय करतो, प्रत्येक महिन्याला त्या बांधावरती जातो, एका महिन्याचं पूर्ण शेड्यूल त्या शेतकऱ्याला देतो, का बाबा शेतीमध्ये काय करायचंय. त्या पद्धतीनं तो आपण प्लॉट पूर्णपणे डेव्हलप करून देतो. करपे साहेबांनी आपल्यावरती विश्वास ठेवून आज 1210 झाडांची लागवड केली आहे 1 एकर मध्ये 12x3 म्हणजे 1300 झाड, म्हणजे 1 एकरापेक्षा जास्त आहे क्षेत्र. आणि बाउंड्री लाईनिंगला मोहगणी पण आहे. मी करपे सरांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आज या फळबागेकडे वळाले आहे. सर, जे लोक पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडले त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? आता हे बघा, आपण आपल्या आजोपंजापासून कांदे, बटाटे, वांगे हे करतच आलो, पण काळानुसार जो बदलत नाही तो माणूस तिथंच थांबतो. तर काळानुसार या ठिकाणी जो बदलतो तो प्रगतीपथावर पुढे जात असतो. तर काळानुसार बदलण्यासाठी आपण झेन आंबा या व्हरायटीची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि आता तसं केशर आंबा लावायला गेलं तर एकरात 400 आंबे बसतात. तर आपण या ठिकाणी 3 एकराचं उत्पन्न आपण या ठिकाणी 1 एकरात घेणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी केशर या आपल्या झेन आंब्याची लागवड या ठिकाणी 12x3 वरती या ठिकाणी केलेली आणि ती एकदम सुंदर असा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. वा सर, बघा, आज आपण जी 3 एकराची शेती म्हटली, म्हणजे जी अतिघनदाट लागवड केली आपण इथे. बघा, आज आपण निसर्गाच्या इतक्या बाजूला आहे की आजूबाजूला त्यांच्या डोंगराचा परिसर आहे. इथं आपण इतका सुंदर टुरिझम येथे तयार करणार आहे. साहेब, आपण पूर्ण प्लॉट दाखवा. 1 एकराच्या वरती ही 1300 झाडांचं प्लांटेशन आहे. बाउंड्री लाईनिंगला नारळ आणि मोहगुनी. येत्या काळामध्ये जसजसा हा प्लॉट डेव्हलप होईल तसतसं आपण व्हिडिओ पुढच्या टप्प्यात आपण टाकणारच आहोत. तर
मी ज्या आजूबाजूचे शेतकरी आहे संगमनेर एरियामधले, तर मी सगळ्यांना विनंती करतो की एकदा या प्लॉटला व्हिजिट करा आणि करपे सायरांचे जे प्लांट त्यांनी लागवड केली आणि ती डेव्हलप कशी चालली का आपण प्रत्येक महिन्याला येऊन तिथं प्लॉटला व्हिजिट करतोय आणि त्यांना मार्गदर्शन करतोय. साहेब तुम्ही तुमचा नंबर सांगा म्हणजे लोकांना तुमच्याशी संपर्क करता येईल आणि तुमच्याशी सत्य परिस्थिती जाणून घेता येईल की खरोखर जे शिंदे सर तुमच्या प्लॉटवर देत आहे, महिन्याला मार्गदर्शन करताय किंवा प्लॉटच्या संदर्भामध्ये, तर आपला नंबर कृपया शेअर करा. नक्कीच. आतापर्यंत शिंदे साहेबांनी आम्हाला खूप असं सहकार्य केलं आणि वेळोवेळी असं सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर आपण आंबाच का लावायचा हे या ठिकाणी मी तुम्हाला जरूर सांगतो, कारण आंबा हा फळांचा राजा आहे. तो कधी फेकलेला पाहिला का रस्त्यावरती? आंबा हा एक्सपोर्ट होतो, म्हणून आपण या ठिकाणी आंब्यावरच या ठिकाणी काम या ठिकाणी करणार आहोत. म्हणून शेतकरी बंधूंनो, जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर चांगल्यापैकी आपल्याला या ठिकाणी अर्निंग मिळवायचं असेल तर आपल्याला झेन आंब्याकडे या ठिकाणी वळावं लागेल. कारण आपण त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी पाहिलं तर आपण केशर आंबा या ठिकाणी 400 आंबे लावतो, तर या ठिकाणी आपण एका एकरामध्ये 1250 रोपांची या ठिकाणी झेन आंब्याची लागवड केलेली आहे. आणि 1250 रोपांमध्ये आपण या ठिकाणी डाळिंब लावलं तर 400 रोपं बसतात. तर डाळिंब आपण उत्पन्न काढून किती काढू शकतो? 8 ते 10 टनापर्यंत. तर या ठिकाणी आपण झेन आंब्याची लागवड करून या ठिकाणी एका झाडापासून 7 किलो जरी आपल्याला आंबा या ठिकाणी मिळाला तर झेन आंबा आपल्याला या ठिकाणी 3 सीझन मध्ये 7 किलो जरी म्हटलं तर 21 किलो या ठिकाणी आंबा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. पण या ठिकाणी आपण 20 किलो जरी आंबा या ठिकाणी पकडला तर 1250 झाडांमध्ये आपल्याला 20 किलोनी जरी आपला आंबा मिळाला तर या ठिकाणी 25 टनाचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर मला सांगा, डाळिंबामध्ये आपण 25 टनाचा ॲव्हरेज काढू शकतो का? नाही. आता कमीत कमी 50 रुपये किलोचा जरी रेट या ठिकाणी घेतला तरी 25 टनाचं आपल्या या ठिकाणी 12.5 लाख उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंबा लावायचा प्रयत्न करावा. तर त्यासाठी संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे या ठिकाणी 83 29 69 87 12. धन्यवाद सर. मी 100% आपल्या स्क्रीनवरती पण सरांचा नंबर मेन्शन करणार आहे. बघा, सरांनी खूप साध्या पद्धतीत गणित करून दाखवलं. साहेब, हा जो आंबा आपण लागवड केली आहे हा ऑड सीझनला येणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे दिवाळीला असेल, आंब्याच्या आधी आंबा, आंब्याच्या सोबत आंबा आणि सगळ्यांचे आंबे संपले का परत आंबा आहे. तुम्ही साहेब फक्त 50 रुपयाचं कॅल्क्युलेशन केलं आणि शेतकऱ्याला त्याची गरज आहे. पण साहेब, जर देव दीपावळीला तुमच्या आंबा उपलब्ध असेल तर हा एक्सपोर्ट होतो आणि हा पेटी, जी डझनाची पेटी विकल्या जाते त्या भावात विकल्या जाते. आज डझनाची पेटी जर हिशोब काढला तर 2, 3, 3.5, 4 हजार रुपये डझनने आंबा विकला जातो. कमीत कमी रेट या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणजे आपल्याला जे प्रॉपर उत्पन्न द्यायचंय 1300 झाडांपासून 20 किलो माल एका झाडाकून आणि 20 किलो सरांनी सांगितल्याप्रमाणे जर 50-100 रुपयांनी जरी विकला तर लाखो रुपये या उत्पन्न या बागेच्या आंब्याच्या बागातून आपल्याला मिळतंय. तर साहेबांनी खूप थोड्या पद्धतीमध्ये आणि शॉर्टकटमध्ये आपल्याला ही सुंदर माहिती दिलेली आहे. मी त्यांच्या या पूर्ण प्लांटेशनसाठी, भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण आंब्याचा व्हिडिओ बघितला, तसंच करपे साहेबांनी या ड्रॅगन फ्रूट मध्ये सदाबहार पेरूची लागवड केलेली आहे आपल्या. बघा, आता या पेरूला खाली फर्म पिशवी मध्ये हार्वेस्टिंगला पण माल गेलेला आहे. त्याच्यानंतर नवीन हा फर्म पिशवी मध्ये जाण्यासाठी माल आलेला आहे आणि वरती नवीन कळ्या पण लागलेल्या आहे. म्हणजे हा जो आपला सदाबहार पेरू आहे म्हणजे वर्षभर याला बहार चालू असतात. एकाच वेळेस तुम्हाला हार्वेस्टिंगला माल दिसेल, फर्म पिशवी मध्ये गेलेला, फर्म पिशवी मध्ये जाण्यासाठी आणि वरती कळ्या आणि फुलं पण दिसतात. सदाबहार पेरू साहेब, आपला हा पेरू किती दिवसात झाला आता? हा तरी 8 महिन्याचा पेरू झालेला आहे. बघा, 8 महिन्याचा पेरू झालेला आहे. आणि किती झाडं लावले साहेब? आपण ड्रॅगन मध्ये 700 झाड लावलेले. एकूण ड्रॅगन मध्ये 700 झाडांची त्यांनी लागवड केलेली आहे. 8व्या महिन्यामध्येच त्यांचा माल मार्केटला विकायला पण गेला आहे आणि आता फर्म पिशवी मध्ये जाण्यासाठी पण झालेलं. सर, एखादं फळ तोडून आणा, म्हणजे मालाची क्वालिटी कशी झालेली बघा, इथे समोर दिसत आहे. वा, क्या बात आहे. बघा, इतके सुंदर मालाला चकाकी आणि त्याची साईज पण झालेली आहे. 8 महिन्यामध्ये हा जो सदाबहार पेरू मार्केटला जातो. लाईट पिंक, बिया कमी, टिकवण क्षमता 8 ते 12 दिवसापर्यंत तुम्ही कुठल्याही लांबच्या मंडीला हा पेरू विकायला नेऊ शकता. साहेब, हा कमीत कमी तुम्ही किती रुपये दराने विकला? कमीत कमी आम्ही 20 रुपये, 15 रुपये, 20 रुपये
आणि आता तर मार्केट वाढलेलंच आहे. आता काय भाव निघताय? आता आम्हाला काल फोन आलेला होता, आम्ही त्या मॉलवाल्यांनी फोन केला तर एक पेरूची किंमत त्यांनी 15 रुपये आम्हाला या ठिकाणी सांगितली. खरं बोलताय साहेब. बघा खरं तुमचा बोलतोय. नंबर मी स्क्रीनवरती शेअर बरोबर आहे. करणार आहे. हो. आपले काही शेतकरी तुम्हाला कॉल पण करतील. बरोबर आहे, तर एक पेरू तुम्ही 15 रुपयाला मॉलसाठी देताय. बरोबर आहे. बरोबर. आणि असं सध्या मार्केटला काय रेट चाललाय? सध्या मार्केटला 30 ते 35 रुपये या ठिकाणी किलो चालू आहे. बघा आपण आजची तारीख आहे 2 डिसेंबर 2025. साहेबांचा पेरू 8व्या महिन्यामध्ये मार्केटला विकायला चाललाय. क्वालिटी तुम्ही समोर बघताय. 8 महिन्यामध्ये पेरू चालू होतोय. साहेब तुम्ही आता ही पेरूची लागवड केली, साधारण एक झाड एका वर्षाला 20 किलो माल देईल का? जास्त देईल. जास्त देईल. बघा म्हणजे आपण जे शेतकऱ्याला सांगतोय कमीत कमी 20 किलो माल. एक 700 झाडं साहेबांनी लावलेली की जी पारंपरिक शेतीच्या व्यतिरिक्त जी फळ शेतीमध्ये किती पैसे होऊ शकता याचं हे एकदम जिवंत उदाहरण त्याने दाखवलंय. बघा व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे वरती तुम्हाला ड्रॅगन दिसतोय आणि ड्रॅगन मध्येच परत सदाबहार पेरू हे दुय्यम पीक ते घेत आहे आणि काम एकाच वरती चालू आहे. त्यालाच भेसळ डोस, त्याच्यावरती स्प्रे चालले आणि त्याच्या सोबतच एक दुसरं प्लांटेशन डेव्हलप होत आहे. म्हणजे त्यांनी ड्रॅगनच्या शेतीमध्येच खूप सुंदर पद्धतीने हा पेरू डेव्हलप केलेला आहे. म्हणजे त्याचं दुय्यम पण उत्पन्न चालू झालेलं आहे. साहेब याच्या सोबत तुम्ही आपण जे शेतकऱ्यांशी जोडणार आहोत, तुमचा नंबर स्क्रीनवरती जाणार आहे. तर अजून आपण जे ड्रॅगनसाठी आता तुम्ही हे पोल बघताय, जसं मी व्हिडिओ नंतर पुढे दाखवणारच आहे, आपण अजून कुठले कुठले प्रोडक्शन आहे का आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो? या ठिकाणी आपण फक्त पेरू तर देतोच, पण यासोबत आपण ड्रॅगन फ्रुट्स साठी लागणारा पोल आणि उच्च दर्जाच्या उच्च क्वालिटीचा असं पोल आणि प्लेट या ठिकाणी आपण शेतकऱ्यांपर्यंत देण्याचं या ठिकाणी काम करत आहोत. आणि चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी आपण पोल आणि प्लेट या ठिकाणी देतो. तसेच आपल्याला लागणारे रेडीमेड टॉयलेट, सेफ्टी टँक, वॉटर टँक, पाईप या ठिकाणी पण आपण शेतकऱ्याला ते पण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. वा वा, खूप सुंदर. बघा करपे साहेबांचं इतकं मनापासून कौतुक करावं वाटतंय का मला. एक व्यक्ती मनाची तयारी जर असेल, तुम्ही जिद्द ठरवली तर काय काय करू शकतो. मी आपण जसं त्यांचं प्लांटेशन आहे ते डेव्हलप केलेले त्याचे पण व्हिडिओ टाकतो. बघा सुंदर ड्रॅगन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आंबा बघितला त्यांचा का जो टुरिझम कन्सेप्ट आहे, मोगुनी नारळ. यात ड्रॅगन मध्ये पेरू, तसंच ते मल्टी बिझनेस पण करताय की जे आपले ड्रॅगनचे पोल असतील, प्लेटा असतील, वॉटर टँक, सेफ्टी टँक हे सगळ्यावरती काम करताय. तर संगमनेर एरिया, अकोले एरिया या एरियामध्ये कुठल्याही गरजू शेतकऱ्याला जर गरज लागली तर 100% त्यांना संपर्क करा. शिवाय क्वालिटी उत्तम देतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माझ्या मार्फत त्यांच्याकडून पोल पण वगैरे ड्रॅगनसाठी नेलेले आहे. त्यांचा नंबर स्क्रीनवर राहील. तर शेतकरी मित्रांनो, आपणच आपल्या शेतकऱ्याच्या पुत्राला जर सपोर्ट केला तर 100% आपल्याला भारत सुजलम सुफलम करायला वेळ लागणार नाही. म्हणूनच आपण एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या युक्तीप्रमाणेच चालूया. इतर लोकांना मोठं करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याच्या पुत्रालाच आपण मोठं करूया, का ज्यांनी शेती पण खूप सुंदर करताय आणि त्यासोबत ते बिझनेस पण करताय. साहेब तुम्ही वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटूनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा तथा थांबायचं नाय. लढत जा थांबायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे. पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची. आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण